नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत वाटाणा, बटाटा आणि फ्लावरची मिक्स भाजी। आणि भाजी आज आपण काळ्या मसाल्यामध्ये बनवणार आहोत। तर एकदम गावरान पद्धतीने आणि झणझणीत अशी तरीदार भाजी बनवणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। तर सगळ्यात अगोदर आपण इथे मोठी कढई ठेवून घेतली। त्याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। याच्यामध्ये 1 चमचा आपण मीठ घालून घेतलं, पाव चमचा हळद पावडर घालून घेतली। या पाण्याला आता उकळी काढून घ्यायची। तर मस्त अशी चमचमीत काळ्या मसाल्यामध्ये आपण इथे मिक्स भाजी बनवणार आहोत। तर बघा आता इथे छान अशी आपण पाण्याला उकळी काढून घेऊया। पाण्याला उकळी आली की इथे फ्लावर मी अशा पद्धतीने निवडून घेतलेला आहे। फ्लावर मध्ये ना मध्यभागी अशी सफेद आणि हिरव्या कलरची आळी असते, तर चांगली निवडून घ्यायची। खूप बारीक किंवा खूप मोठ्या फोडी करायच्या नाही। तर बघा मी थोडासा फ्लावर शिल्लक ठेवलाय भातामध्ये घालण्यासाठी। आणि छान अशी आपल्याला ही फ्लावर एक 3-4 मिनिटांसाठी वाफवून घ्यायची। तर आता याच्यामध्ये मी वाटाणा देखील घालून घेणार आहे। तर वाटाणा इथे आपला फ्रोझन मटारा जर असेल तर तो मी नंतर घातला तरी देखील चालेल। तर आता हा सुकलेला वाटाणा आपण भिजवून घेतलाय, त्याच्यामुळे मी फ्लावर सोबतच लगेच घालून घेतलाय। फ्लावर वाफवून होती तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया। तर गॅसवरती आपण तवा ठेवलाय। तव्यामध्ये इथे मी कांदे घालून घेतले। तर कांदे अगदी छोट्या छोट्या साईजचे 6 कांदे घेतलेत। जाळी ठेवून गॅसवरती अगोदर भाजून घेतलेत। पुन्हा आपल्याला तव्यावरती थोडंसं तेल घालून अशा पद्धतीने कांदा भाजून घ्यायचा आहे। नेहमी त्याच पद्धतीची भाजी खाऊन घरातले जर बोर झाले असतील किंवा खूप ग्रेव्ही मधल्या भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने झणझणीत काळ्या मसाल्यामध्ये केलेल्या भाज्या खूप छान लागतात। नक्की करून बघा या पद्धतीने भाजी। आणि एकच भाजी आठवड्यातून 2-3 वेळेस जरी केली वेगवेगळ्या पद्धतीने तरी घरातले अजिबात बोर होणार नाही किंवा सारखी 30 भाजी केली असं सुद्धा अजिबात म्हणणार नाही। आता बघा कांदा काढून घेतला एक ताटामध्ये। 1 चमचा इथे मी फुटाणा डाळ घेतलेली आहे। थोडंसं तेल घालून ही सुद्धा आपण छान अशी हलकीशी भाजून घेऊया। जास्त वेळ लागत नाही भाजण्यासाठी। 1 चमचा खसखस आणि 1 चमचा इथे मी तीळ घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण घालून घेतले। 1 मूठभर कोथिंबीर घालून घेतली। छान असं आता परतवून घेऊया। गॅस इथे मी मध्यम केलेला आहे म्हणजे हे अजिबात जळणार नाही। आता हे चांगलं एकत्र करून झालं। हलकसं इथे सर्व जिन्नस भाजून झाले की आपण याच्यामध्ये सुकं खोबरं घालून घेऊया। तर खोबऱ्याची अर्धी वाटी इथे मी अशा पद्धतीने किसून घेतली, ती सुद्धा आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची। गॅस कमी केलाय खोबरं भाजण्यासाठी, अजिबात जास्त वेळ लागत नाही। आणि पुन्हा तेलही घालायची गरज नाही। जे तव्यावरती थोडंसं तेल आहे त्याच्यामध्येच आपल्याला खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये मी 1 गड्डी लसणाची सोलून घेतली आणि छोटे 2 तुकडे अद्रकचे घेतले, ते सुद्धा आपण एकत्र करून घेऊया। खूप छान मसाला तयार होतो आणि अशा मसाल्यामध्ये केलेली भाजी खूप स्वादिष्ट अशी तयार होते। घरामध्ये आवडली नाही असं कोणीच म्हणणार नाही। खूप छान अशी तरीदार आणि झणझणीत भाजी तयार होते। तर बघा आता यात थोडंसं पाणी घालून थंड झाल्यानंतर याचं आपण अशा पद्धतीने वाटण करून घेतलं। सगळे मसाले आपण एकत्र काढून घेतले आणि थोडंसं पाणी घालून छान असं बारीक वाटण करून घेतलं। इकडे फ्लावर सुद्धा आपली छान अशी वाफवलेली आहे। 4 मिनिटांसाठी मी छान अशी वाफवून घेतली। खूप जास्तही ठेवायची नाही, नंतर भाजीमध्ये त्याचा पूर्ण गाळ होऊन जातो। आता झाऱ्याने आपण एक चाळणीवरती ही वाफवून घेतलेली फ्लावर आणि वाटाणा काढून घेऊया। तर संपूर्ण फ्लावर आपण चाळणीवरती काढून घेतली। आता त्याच कढईमध्ये 3 वरगळ्या इथे मी तेल घालून घेतलंय। तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घेतले। तर बघा 1 चमचा रोजच्या भाजीचा मसाला घेतलाय, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद पावडर, हिंग, जिरे घेतलेले आहेत आणि 1 मोठा चमचा धना पावडर घेतलेले आहे। तर सुरुवातीला आपण जिरे घालून घेतले। गॅस कमी केलेला आहे। इथे आपण याच्यामध्ये बटाटा घालून घेणार आहे। तर 2 बटाट्याच्या मी फोडी करून घेतल्या। बटाटा पाण्यामध्ये ठेवला होता म्हणजे अजिबात काळा पडणार नाही। सुके मसाले घालून घेतले की लगेच याच्यामध्ये बटाटा घालून घेतला। गॅस कमी ठेवायचा आहे म्हणजे मसाले अजिबात आपले करपणार नाही। सुरुवातीला आपण बटाटा तेलावरती आणि या मसाल्यामध्ये छान असा परतवून घेऊया 1-2-3 मिनिटांसाठी। फ्लावर आणि बटाटा आपण वाफवून घेतलेला आहे। बटाटा आपण कच्चा घातलेला आहे, त्याच्यामुळे सुरुवातीला आपण बटाटा घालून घेतला। याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं लगेच। बटाटा 1-2-3 मिनिटांसाठी तेलावरती आणि या मसाल्यामध्ये छान असं परतवून घ्यायचं म्हणजे भाजी खूपच छान अशी चवदार तयार होते। आणि फ्लावर आपण वाफवून घेण्याचं कारण असं की त्याच्यामध्ये मवा असतो, अळ्या असतात, त्याच्यासाठी आपण सुरुवातीला तो गरम पाण्यामध्ये मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यामध्ये वाफवून घेतलाय 3-4 मिनिटांसाठी। फ्लावरला थोडासा उग्र वास देखील असतो, तो सुद्धा निघून जातो। आता आपण वाफवून घेतलेला फ्लावर आणि वाटाणा बटाट्यासोबत आणि या मसाल्यामध्ये छान असा एकत्र करून घेऊया। सुरुवातीला
गॅस कमीच ठेवायचा आहे, म्हणजे मसाले अजिबात करपणार नाही आणि खालीवर करून घ्यायचं असं हलक्या हाताने चमच्याने बघा या पद्धतीने. आणि छान असं 1-2 मिनिटासाठी असं ठेवूया. बटाटा आणि फ्लावर चांगली अशी एकत्र करून घेऊ मसाल्यामध्ये. तर चमच्याने हलवता येत नव्हतं म्हणून मी इथे उलटणीचा वापर करते, म्हणजे चांगलं आपल्याला खालीवर करून घेता येईल आणि म्हणजे मसाले अजिबात आपले करपणार नाही. तर बघा 1-2-3 मिनिटासाठी मी छान असं मसाल्यामध्ये फ्लावर, बटाटा, वाटाणा, सुके मसाले चांगले परतवून घेतल्यानंतर वाटण करून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आणि तो सुद्धा चांगला असा खालीवर करून घ्यायचा. मस्त तरी येते, झणझणीत अशी ही भाजी तयार होते. तर बघा आता मी छान असं हे उलटणीनं मसाला आणि फ्लावर सर्व जिन्नस चांगले एकत्र करून घेतलेले आहे. गॅस कमीच ठेवलेला आहे. गॅस कमी ठेवायचा म्हणजे वाटण करून घेतलेला मसाला सुद्धा तेलामध्ये छान असा परतो आणि भाजीला छान अशी तरी येते. आता बघा पुन्हा 2-3 मिनिटं झालेले आहेत. कमी गॅसवरती सर्व जिन्नस आपण छान अशी परतवून घेतलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे. तर मी साईडला पाणी गरम करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला जेवढी भाजी बनवायची किंवा जेवढा रस्सा बनवायचा त्या पद्धतीनुसार पाणी घालून घ्यायचं आणि तळापासून चांगलं असं ढवळून घ्यायचं. पाणी गरम घालायचं आहे म्हणजे भाजीची चवही बदलत नाही आणि तरीसुद्धा छान येते भाजीला. थंड पाणी जर घातलं तर भाजीला अजिबात तरी येणार नाही आणि भाजीची चवसुद्धा बिघडते. तर आता बघा मध्यम गॅसवरती छान अशी उकळी काढून घेतलेली आहे. पुन्हा एकदा तळापासून छान असं ढवळून घेऊया आणि याच्यावरती आपल्याला अर्ध झाकण ठेवायचं आणि भाजी छान अशी शिजवून घ्यायची. गॅस कमी केलाय. कमी गॅसवरती मी छान अशी ही भाजी शिजवून घेतलेली आहे, तुम्ही आता बघू शकता. आणि भाजीवरती तरी बघा किती मस्त अशी तरी आलेली आहे आणि भाजी सुद्धा मस्त अशी घट्टसर झालेली आहे. खूप जास्त तुम्हाला जर पातळ करायची असली तर थोडं पाणी अजून तुम्ही घालू शकता, पण जास्त पातळ करायची नव्हती, थोडीशी घट्टसर अशी भाजी करायची होती, त्याच्यामुळे मी थोडंसंच पाणी घातलं होतं. आणि भाजी कमी गॅसवरती 5 ते 6 मिनिटं आपण छान अशी शिजवून घेतली आणि मस्त अशी मिक्स भाजी आपली इथे तयार झालेली आहे. बघा छान मसाला झालाय आणि तरी सुद्धा खूप छान आलेले आहे. आता याच्यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया. तर अशा पद्धतीने तुम्ही काळ्या मसाल्यामध्ये बनवलेली फ्लावर, वाटाणा आणि बटाट्याची मिक्स भाजी नक्की बनवून बघा. खूप छान भाजी तयार होते. तर बघा चमचमीत अशी मिक्स भाजी आपली इथे काळ्या मसाल्यामध्ये तयार झाली. खूप छान तरी आली. फ्लावरला नाक मुरडणारे सुद्धा आवडीने खातील. अगदी मस्त भातासोबत, चपातीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. अशा पद्धतीची काळ्या मसाल्यामधली भाजी, कोणतीही भाजी असू द्या काळ्या मसाल्यामधली, बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. तर बघा तुम्ही चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता, ज्वारीच्या भाकरीसोबत, तुम्ही जी कोणती भाकर खात असेल रोज त्याच्यासोबत सुद्धा खूप छान लागते, पण स्पेशली बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते. तर बघा अशा पद्धतीने चमचमीत तरीदार झणझणीत अशी आपली गावरान पद्धतीने फ्लावर, वाटाणा आणि बटाट्याची मिक्स भाजी तयार झाली. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा. खूप सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटच्या शेजारी हाईप असं नाव आहे ते सुद्धा क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ आपला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि खूप लोकांना तो बघायला भेटतो. तर बघा अशा पद्धतीने आपली मिक्स भाजी इथे तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने काळ्या मसाल्यामध्ये अशा पद्धतीने फ्लावर, वाटाणा आणि बटाट्याची मिक्स भाजी नक्की बनवून बघा. तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत.